एवढा मोठा सरप कसा पकडला असेल चला सांगतो समोर. आज सकाळीच लवकर उठलो आणि लवकरच उठला आपण गेलो डायरेक्ट अकोल्याला. तुम्हाला तर माहीत असेल आपल्या मामाची तब्येत खराब आहे, तशीच आहे गाडीची तब्येत खराब झाली. मी आतल्या गाडी चांगली करायला नेऊ पण रस्ता काही दिसेच नाही. तेवढ्यात आपल्यासमोर हा ट्रक उडूड करे. मी आतल्या हारूनच जातो समोर. तसंच हरवलं डायरेक्ट गेलो गुल्लीतून डायरेक्ट गॅरेजवर पोचताच तसंच म्हटलं ते की आमची गाडी म्हटलं लवकर सुधरून द्या, नाही तर आमचं लय बेकार काढून जाईल. तसंच कारागीर म्हणे तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे, तुमची गाडी 2 मिनिटात सुधरतो. कायची 2 मिनिटं डायरेक्ट आम्हाला रात्रच केली भूत न त्याच्यात की मामा म्हणे की आम्हाला लवकर जावं लागते म्हणे घरी. हे मामा तर लवकर निघाले, भाषासाठी थांबलेच नाही. पण हे कारागीर म्हणे तुम्ही तर थांबा म्हणे भाऊ इथं. अरे खोललाय नाही तर निघालं त्याच्यात काम निघालं तर डायरेक्ट आपण गेलो याच्यापाशी जाताच भाऊ म्हणे पॅच लागते म्हणे आले. पॅच लावल्याशिवाय काही जमत नाही म्हणे. ताल आपण हिंमत केली द्या म्हटलं लावून पॅच. भाऊ म्हणत जायचं करा म्हणे या खुर्चीवर तिथपर्यंत आराम. म्यातला 1 नंबर खुर्च्या बनवायला राजा हो. तेवढ्यातच दिसला हा सरप होई की अजगर होय तर काय माहिती. यांना तर पकडून आणला होता दुरून. तसाच यानं पॅच घेतला आणि त्याला सुरू लावून पॅच लावून म्यातलं भाऊ का अजून काही राहिलं का? हा म्हणे भाऊ तंबाखार काही लगडणं राहिलं. गाडीचं सगळं काम अटपून आलो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या.